वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. बाई आज तर जिममध्ये पालख्या उडल्यात. चला आज वर्कआउट चालू करूया. फ्रंट लेग वर्कआउट. आज या वर्कआउटमुळे तर वाट लागलेली आहे बाई. पहिलाच आपण घेतला स्कॉटिंग युजिंग फंक्शनल ट्रेनर. आम्हाला बार्बल स्कॉटिंग मारताना लोअर बॅकवरती प्रेशर येतो, मला जात पण नाही. माझा लोअर बॅकचा इश्यू असल्यामुळे मी फंक्शनल ट्रेनरवरती मारतो. त्या इव्हेंटमध्ये आम्ही टोटल 3 सेट घेतले. रोशन बोलतोय भाई आज ऑलरेडी हिट एवढी आहे ना पीक लेवलला की भाई वर्कआउट होऊ शकत नाही. तरी पण रोशनला बोललो मी भाई आज वर्कआउट काय करून झाला पाहिजे. आज देवाचा वर्कआउट करत नाही आहे, आज त्याचा उपवास असतो. प्लस त्याचा लेगचा इश्यू असल्यामुळे तो स्कॉटिंग मारू शकत नाही. म्हणून त्याला मी बोललो स्मिथ मशीनवरती लेग प्रेसवरती तू स्कॉटिंग घे जा आणि एमटी रॉडवरती फुल रेपिटेशन घे. तो 150 रेपिटेशन मारतो तिकडे. आपण इकडे बघूया. 3 सेट झाल्यानंतर आपण सेकंड व्हेरिएंट घेतला फ्रंट स्कॉटिंग युजिंग डंबेल. याच्यामध्ये जिममधला सगळ्यात हेवीएस्ट डंबेल घेऊन टोटल 3 सेट घेतले. रेपिटेशन तुमच्यावर आहे की जातील तेवढे. आम्ही 20, 15, 12 घेतले. आमची बाबा एवढीच कॅपॅसिटी आज. रोशन तरी बोलत होता एक ट्राय करूया रॉडवरती. भाई माझा ऑलरेडी बॅक गेलेली आहे, अजून शक्य नाही मारणं, तू मार. त्याच्यानंतर माझा फेवरेट सगळ्यात घाण सेट आणि रोशनचा सगळ्यात फेवरेट सेट थर्ड सेट घेतला आपण लंगेस. याच्यामध्ये थोडा चेंजेस घेतला. फ्रंट लेग आपण बॉक्सवर ठेवून रेंज ऑफ मोशन वाढवले. त्याला रेंज ऑफ मोशन वाढवले. रोशन बोलते मी मारीन, माझा तर फा झाला आहे भेंडी. कसा मारते माझा मला माहिती. त्यात पाठीमागे पाय आपला स्टेबल असल्यामुळे थोडा इंचभर पण हालायला भेटत नाही, त्यामुळे अजून पालखी ओढतात. मला तर बाबा गांधीची दांडी लागली, त्याशिवाय आपला कॅसेट गेला नसता. रोशन काय करत नाही, डायरेक्ट घेतला. ते मला गरज नाही गांधीची, ती दांडी तूच वापर. त्याचा फेवरेट सेट आहे भैया, तो ऐकायचा पण नाही. देवादा आज काय वर्कआउट करत नाही म्हणून तो आमचाच कॅमेरामॅन बनला आहे. नाईलाज आहे. काल शोल्डर मात्र पण त्याची वाट लागले, लोअर बॅकचे व्हायला लागलेत. 1000 वेळेला मी सांगतो बेल्ट वापर, थोडा सेफ्टी ठेव, पण नाही भाई तो स्वतःच खरा करणार. तुम्ही हा व्हेरियंटचा ट्राय करा, यात रेंज ऑफ मोशन जास्त येतो त्यामुळे आपल्याला. आणि हां एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला नीज थोडा क्लोज ठेवायचे आहेत फ्रंट लेगच्या. माझ्या तर भाई पालख्या उडल्यात, अशा भरलेत ना की भाई उभा राहता येत नाही, नुसते गोळे आले. कोणा सांगितलं ना बॉडी असे बनते, कोण बनवणार नाही. त्यानंतर बोललो भाई गांधी दांडी बाजूला ठेवूया, आज मी पण ट्राय करून बघतो. मारला भाई, सेट गेला पण मजा आली. क्वेश्चन बोलते भोसडीच्या आधी मारलाच असतं, बिघडलाच असतं. काय करणार भाई, असा तोल जातो माझा, म्हणून लावले. आता आहे माहिती काय सांगतो, मीना मारणार माझी नाही म्हणून मारतो. काय म्हणलं डोका एवढा लंच सोड. काल पण मीना मारणार बरोबर असं मारलं बरोबर 7.5. आता काय बोलला तुझा सेट बघणार मला बरोबर.
थरथऱ्या. बाई या सेटमध्येच मेलो. पुढच्या सेट जायची हिंमतच नाही. पण काय रोशन ऐकत नाही. घे चल म्हणून आम्ही घेतला लेग प्रेस. लेग प्रेसमध्ये पण भाई त्याला बोलू नॉर्मल मारतो, तो बोलते नाही, ह्यात 2 व्हेरियंट एका टायमाला घेऊ, क्लोज ग्रिप आणि नॉर्मल स्क्वॉटिंग. यात पण 2 म्हणजे एका व्हेरियंटमध्ये 2 सेट अल्टरनेटली घेतले पटापट. रेपिटेशन पण 20-20. बोललो तर करा तसं. भाई आता अशी कंडिशन झालेली आहे की उठायची इच्छा नाही. रोशन काय ऐकतंय, हा सेट मारला आणि लगेच पुढची परत एक प्लेट टाकली. बोलते भाई आज ऐकायचं नाही, आज मसल तोडायचे. मसल तोडता तोडता भाई माझ्या कमरा तुटल्या. काय करणार. तुम्ही 2 दिवस कमी केलेलं म्हणून बोललो. तेव्हा मस्त की मजा घेते. चला सेट तर सेट मारत नाही आणि माझी मजा घेते. काय बोलू काय याला बोल. ही बघा ही पोरं आहेत ना, ही पोरं सगळी आमची मजा घेत आहेत. मारता बोलत आहेत ना, मारा. आयला. कसली पोरं ही. आणि हा देवाचा चालूच आहे. व्हिडिओग्राफर बनलाय खरा, सगळा शूट करून घेते. चालू मनातपासून आहे. वाक्य बोलता तेव्हापासून आहे. सगळी बक्षिसी शूट घेते. तो बघा हाय ऐकते. सेट मला थोडी बक्षिसी पाहिजे, त्याशिवाय मजा नाही वर्कआउटमध्ये. आणि हीच पोर असतात जिममध्ये ना, त्यानेच मोटिवेशन येतं जिममध्ये. आणि आम्हाला बघून यांना मोटिवेशन येतो. एकमेकांना मोटिवेशन देत राहा. झालं बाई, माझ्या तर पालख्या उडल्या. रोशन काय ऐकत नाही. रोशनला बोललो तरी मी, हा सेट झाला बाई बस करू, पण नाही. रोशन बोलते याच्यानंतर पण अजून एक सेट आहे, तो मारू, त्यानंतर बघू. दरवेळी मी रोशनला रडवतो, आज रोशननी मला रडवलंय. मस्त. त्या कॅमेऱ्यामध्ये मध्ये 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 पोरा येतात. काय करणार भाई, जिममध्ये गर्दी असल्यावर असंच असतं. त्याच्यानंतर आपण घेतला लेग एक्सटेन्शन. लेग एक्सटेन्शनमध्ये रोशन बोलते भाई तू सेट टाकशील, वेट टाकशील, तो मी मारेन. बोलो चलो बघूया. 120 टाकला. 120मध्ये त्यात रोशन बोलते होल्ड कर. अरे भाई होल्ड करून हिचं आधीच पालख्या उडल्या, तर किती होल्ड करणार हो. तरी मी त्या बघू शकता 1.3x फास्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्लो दिसतोय. समजून जा किती स्लो मारलेत सेट ते, नाही किती पालख्या उडल्यात. हा मारून झाला. त्यानंतर बोलतोय भाई वेट आता जास्त घेतलंस ना, आता कमी घे आणि अजून स्लोमध्ये मार. याने आज माझा बाबा 12चंच नाव घेतलेलं आहे. मारून टाकला. घेतला 50 का 60 kg घेतला असेल. आणि मला बोलते जेवढा स्लो मारशील ना तेवढा चांगला. घेतला स्लो. एक लक्षात ठेवा, ज्याला जो माणूस जिममध्ये येऊन लेग डे मारतो ना, तोच बॉडी कमवतो. भाई बायसेप ट्रायसेप घे, शोल्डर घे, चेस्ट घे, भाई येऊन कोणी मारू शकतो. लेग जिममध्ये या, लेग मारा आणि बघा कशी अवस्था होते. असंच नाही बोलत लेग हा सगळ्यात डिफिकल्ट मसल आहे बनवण्यासाठी. आजचा सेट जरूर ट्राय करा. आणि हां ट्राय करा, जास्त हीट असली तर जास्त हेवी वर्कआउट करू नका, ज्याने की तुमचा मसल ग्रोथच्या ऐवजी मसल लॉस होईल. ठीक आहे. आणि कमेंटमध्ये प्लीज सांगा वर्कआउट तुम्हाला कसा वाटला. एक लक्षात ठेवा, आफ्टर वर्कआउट मसल स्ट्रेचिंग खूप गरजेचे आहे. त्यामुळे लेग झाल्यानंतर तुम्हाला ही स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला नेक्स्ट डे सोअरनेस कमी पाहिजे असेल किंवा होल डेमध्ये तुम्हाला बॉडीमध्ये जे क्रॅम्प्स येतात
ते कमी पाहिजे असतील तर तुम्हाला स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्ट्रेचिंग चेक करू शकता. ही स्ट्रेचिंग केलीच पाहिजे. ही स्ट्रेचिंग केली तर तुम्हाला सोरनेस आणि जे क्रॅम्प्स होतात ते कमी येतील. त्यामुळे नीट चेक करून घ्या स्ट्रेचिंग कोणती कोणती हवी ती. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.